येतोय पहिल्या चेंडूवरती पहिला चौकार इनिंग मधला धावसंख्या 4 ने कमांडीचे. त्या संघाचा सामना विचार केला तर नक्कीच मास्टर कोपरी पाहायला भेटते. त्याच समवेत आपण पाहतोय धर्मवीर प्रतिष्ठान चांदीप. कोपरी बी हा संघ आपल्याला खेळताना पाहायला भेटतोय. च्या समवेत पाहतोय आपण धर्मवीर प्रतिष्ठान चांदीप हा संघ पाहायला भेटेल. संघात सामन्याचा विचार केला तर नक्कीच धावसंख्येचा विचार केला तर 6 धावसंख्येवरती जाऊन पोहोचले. 2 षटकाच्या समाप्तीला 2 चेंडूच्या समाप्तीनंतर अमर आणि अक्षय ही जोडी मैदानात असताना 2 चेंडूवरती अमर एक पाहायला भेटते. आता मात्र फुल पॉवरफुल येतोय षटकार. सुरेख असा फटका, त्या फटक्यावर येतोय षटकार. ऐकू मधुर संगीत येऊ मैदानामध्ये कवंडीचे. ऑन फायर होताना पाहायला भेटताय. ज्याप्रमाणे बघितलं तर बॅक टू बॅक षटकारांची आतिषबाजी करताना पाहायला भेटत आहेत कोपरी संघाकडनं. अमर सज्ज होतोय. आता मात्र वैभव याला कुठेतरी विचार करण्यास भाग पडल्या कशा प्रकारे गोलंदाजी हात लावी. चेंडू शिल्लक पहिल्या षटकातील 3 चेंडूवरती मजल मारले 12 या धावसंख्येवरती. येणारे 3 चेंडूवरती काय घडतंय. आता मात्र अमर मात्र थांबण्याचं नाव करत नाही. पुन्हा येतोय चौकार. वाजव डीजे. धन्यवाद धन्यवाद. बघा बघा काय प्रकारे फलंदाजी होते. अमर मात्र ऑन फायर पाहायला भेटतायत. 4 चेंडूचा खेळ 16 धावेवर मजल मारले. आता मात्र पुन्हा मारण्याचा प्रयत्न असफल ठरतोय. निर्धाव चेंडूची सांगता होताना पाहायला भेटते. धावसंख्या या ठिकाणी स्थिर राहिली. आता मात्र कमबॅक करतोय तो म्हणजे वैभव. पहिल्या चेंडूवरती चौकार, नंतर दुहेरी, नंतर षटकार, पुन्हा चौकार. आता मात्र निर्धाव चेंडूची सांगता होताना पाहायला भेटली. शेवटचा चेंडू पहिल्या षटकातील कशा प्रकारे खेळून काढतोय अमर आणि अक्षय ही जोडी. अक्षय मात्र याचा विचार करतो नक्कीच अजून स्ट्राईक वरती आला नाही. रिव्हर्स अटॅम्प करण्याचा प्रयत्न असफल ठरतोय. निर्धाव चेंडूची सांगता पहिल्या षटकाचा विचार केला तर बिनबाद 16 या धावसंख्येवरती पोहोचलाय. तिथपर्यंत ऐकू एक मधुर संगीत पुन्हा मैदानामध्ये वाजव. नक्कीच नक्कीच. सब कहते हैं उसको अपना रिअल हीरो बनलाय तो म्हणजे कोपरी बी संघाकडून अमर. 6 चेंडू 16 धावेची खेळी. काय खेळी. त्या खेळीवरती मजबूत स्थितीमध्ये आणून ठेवलाय तो म्हणजे कोपरी बी संघाला. आता मात्र विचार करण्यास भाग पडलाय तो म्हणजेच आपण पाहतोय चांदीप या संघाचा गोलंदाज जयेश किनी गोलंदाजी मार्गावरती. वैयक्तिक पहिलं, संघातलं दुसरं षटकातला पहिल्या चेंडूचा मारा केला. मात्र आता अक्षय पाहायचा आहे. मोठे फटके खेळण्यामध्ये माहीर आहे. त्या खेळीची गरज या ठिकाणी नक्कीच कोपरी बी संघाला असेल. पहिला चेंडू प्रमाणे मारण्याचा प्रयत्न आणि इथे गचाल असं शतरक्षण. त्या शतरक्षणाचा फायदा मिळतोय तो कोपरी बी संघाला. येतोय चौकार. कमान डीजे. धन्यवाद धन्यवाद. चांगल्या प्रकारे मजबूत स्थितीमध्ये
त्या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर पाहिलं तर सोलावर होतं. आता मात्र पहिल्या चेंडूवरती चौकार. पुन्हा एकदा जयेश सज्ज होतोय. तर मात्र ऑफ साईड खेळून काढल्या चेंडू. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावाच्या प्रयत्नामध्ये चांगली फील्ड त्या ठिकाणी केली जाते आहे. 2 धावा सहजरित्या पूर्ण चांगली फेकी. 2 धावावर समाधान मानावं लागतं कोपरी विसंघाला. धावसंख्या 2ने पुढे सरकताना धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 22 या धावसंख्येवरती. बिन बाद 22. जयेश पुन्हा सज्ज होताना चांगला कमबॅक करताना पाहायला भेटलाय. जयेश आता सज्ज होतोय तिसरा चेंडू घेऊन अक्षयसाठी. अक्षय सुद्धा 2 चेंडूच्या समाप्तीनंतर 4-6 धावसंख्येवर खेळतोय. लेग साईड चेंडू निघून जातोय. एसटीच्या थोडासा बाहेरच्या बाजूने निघून जातोय चेंडू आणि वाईट चेंडू घोषित होतोय. अवांतर धावसंख्येत भर होताना पाहायला भेटली. पुन्हा एकदा जयेश सज्ज होताना अक्षय याच्यासाठी. पाहायचं येणाऱ्या चेंडूवरती काय घडतंय काय बिघडतंय. चांगला चेंडू. व्यवस्थित बॉलचा आणि संपर्क झाला नाही चेंडूचा. आता मात्र 2 धावा काही रोखू शकल्या नाही. अवघ्या 2 धावेनीची पुन्हा एकदा स्कोर बोर्ड हलवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी सफल ठरलेला आहे. 2 धावेनीची धावसंख्या जाऊन पोहोचली 25 या धावसंख्येवरती. गडीचा विचार केला तर अजूनही सलामीचे मोहरे मैदानात अजूनही टिकून खेळत आहेत. अक्षय आणि अमर ही जोडी मैदानामध्ये पाहायला भेटते. जयेश किनी पुन्हा एकदा सज्ज होताना पाहायला भेटतात. आपला चौथा चेंडू घेऊन त्याच्या समोर असतील ते अक्षय. अक्षय मोठे फटके खेळण्यामध्ये माहीर आहेत. कोपरी बी संघाचा एक उभारता सितारा आपल्याला पाहायला भेटतात. अक्षय सज्ज होताना पाहायला भेटतात. पहिला पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न. ज्याप्रमाणे सांगितलं की अक्षय मोठे फटके खेळण्यामध्ये माहीर आहे. मात्र काय शतरक्षण झालंय. सूर्य कसं शतरक्षण त्या ठिकाणी नक्कीच या ठिकाणी 5 धावा अडवण्यात आले यश प्राप्त झालेलं आहे. तो म्हणजेच चांदीप या संघाला. मारलेला प्रयास पुरेपूर होता. षटकाराच्या दिशेने चेंडू जात होता. मात्र त्याच जोमाने पाहिलं तर शतरक्षक आपण पाहतोय प्रतिकेला आपण पाहिलं. पुन्हा एकदा लेग साईड खेळून काढलाय चेंडू. 30 सर्कल तर क्रॉस झालाय. 2 धावा होत्यात का नाही पायाचा. एका धावाचा तर पूर्ण झालेला आहे. दुसऱ्या धावाचा कोणताही मनसुबा बाळगलेला नाहीये. एका धावावर समाधान. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या जाऊन पोहोचले 1 धावेनिशी 27 या धावसंख्येवरती. दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू असेल जयेश याचा. पायाच्या शेवटच्या चेंडूवरती अक्षय काय करतोय येणाऱ्या शेवटच्या चेंडूवर. मारण्याचा प्रयत्न पंच आमच्याकडे फिरतेपर्यंत दोन्ही हात समांतर. वाईट चेंडूचा इशारा येताना पाहायला भेटत. अवांतर धावसंख्येत भर होताना पाहायला भेटली. 1 धावेनीची धावसंख्या पुढे 28 या धावसंख्येवरती. अजूनही शेवटचा चेंडू शिल्लक. आता मात्र कचाल असा फेकी पाहायला भेटल्या. नक्कीच कुठेतरी एक्स्ट्रा जोर लावण्याचा प्रयत्न गोलंदाजाचा दिसतोय आणि तो ज्या जोरावरती नक्कीच त्याचा फायदा मात्र कोपरी बी संघाला होतोय. तो एक्स्ट्रा जोर लावून आपल्या संघाला एक मजबूत स्थितीमध्ये आणण्याचा जयेश किनी याचा प्रयत्न आहे. पण तो कुठेतरी मनसुबा बदललेला आहे आणि त्याचा फायदा कोपरी बी संघाला होतोय. अवांतर धावसंख्येत भर होताना पाहायला भेटते. 29 वरती पोहोचलाय. आता मात्र सुरेख अशी गोलंदाजी कमबॅक करताना पाहायला भेटला. शेवटच्या चेंडूवरती दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचले 29 या धावसंख्येवरती. ऐकू एक मधुर संगीत येऊ मुन्ना मैदानामध्ये. कमन डीजे. गोलंदाजी मार्गावरती पाहिलं तर गोलंदाजी मार्गावरती येत आहेत ते म्हणजेच तन्मय. चांदीप संघाकडनं आपल्याला पाहायला भेटत तन्मय. आता मात्र चांदीप संघाला काहीतरी जादूगिरी गोलंदाजी करावी लागेल. सलामीचे मोहरे पाहिले तर एका मजबूत स्थितीमध्ये. अमरचा विचार केला तर 7 चेंडू फेस केल्यात. 17 धावांवरती पोहोचलाय. अक्षय मातलेचा विचार केला तर 5 चेंडू फेस केल्यात. 9 धावांवरती पोहोचलाय. अशा प्रकारे पार्टनरशिपच्या जोरावरती पाहतो तर आपण 29 धावसंख्येवरती पोहोचलाय. मात्र नक्कीच आपण पाहतो प्रोजेक्टेड स्कोरचा विचार केला तर 59 धावसंख्येचा पाठलाग करावा लागायचा मनसुबा समोर
दिसतोय. दरम्यान पुन्हा पहिला चेंडू मारण्याचा प्रयत्न, निर्धाव चेंडूची सांगता पाहायला भेटली. कमबॅक करताना पाहायला भेटलाय तन्मय. पहिला चेंडू निर्धाव आणि 1 फॉर दी ओव्हर शॉर्टर चेंडू आपल्याला पाहायला भेटला. तर नक्कीच आपण पाहतोय शॉर्टर चेंडू पुल करण्याचा प्रयत्न होता, परंतु असफल ठरलेला आहे. त्याच्यामध्ये यष्टीरक्षकचा सहारा पाहायला भेटला. चांगलं कलेक्शन, चांगलं कलेक्ट केलाय चेंडू. तर पुन्हा एकदा सज्ज होताना तन्मय साथ आपल्याला पाहायला भेटणार. मारण्याचा प्रयत्न, गचाल असं क्षेत्ररक्षण पुन्हा एकदा पाहायला भेटलाय. ज्याप्रमाणे जाळं फाटलंय का काय, मागच्या साईडला जे पकडण्यासाठी मासली पकडण्यासाठी जाळं लावलं होतं ते कुठेतरी फाटलेलं दिसतंय आणि त्याच जोरावरती मध्ये 2 चौकार येताना पाहायला भेटलात. ऐकू एक मधुर संगीत मुंडई मैदानामध्ये. डीजे वाजव. धन्यवाद. नक्कीच चांगल्या प्रकारे मजबूत स्थितीमध्ये येताना कोपरी बी संघ पाहायला भेटतो. आता मात्र उंच मारण्याचा प्रयत्न, हेडशॉट. नक्की फलंदाजाला समजलं नाही, गोलंदाज कमबॅक करताना पाहायला भेटतोय. बाईसच्या रूपामध्ये या ठिकाणी लेग बाईसच्या रूपामध्ये ही धाव पूर्ण होताना पाहायला भेटते. रिप्ले मध्ये लगेच आपण पाहतो विश नेटवर्कच्या माध्यमातून बॉडीला थोडंसं चेंडू आदळला आणि हेल्मेट शॉट आपण पाहू शकतो. तो दरम्यान सज्ज होताना पाहायला भेटलाय. सूर्य कसा फटका मारण्याचा प्रयत्न असफल ठरतोय, परंतु कुठेतरी अगलं वेगळं चित्र या ठिकाणी दिसण्यात आलेलं आहे आपल्याला. लेग बाईसच्या रूपामध्ये ही धाव पूर्ण होताना तन्मय सज्ज होते पुन्हा एकदा. आता मात्र काय घडलंय, बायचा आहे अक्षय मातले. येतोय मोठा फटका, मोठ्या फटक्याने येतोय षटकार. षटकारांशी ऐकू मधुर संगीत. येऊ पुन्हा मैदानामध्ये. डीजे जरा वाजव. मातले यांनी मॅटर केला तो म्हणजे षटकारांचा मॅटर. याला कुठलीही तुम्हाला सजा नाहीये. बिंदास तुम्हाला याच्यामध्ये मुभा आहे. हात मोकले करायची. त्याच्यामध्ये तुमचा संघ आहे तो मजबूत स्थितीमध्ये येईल आणि मोठा टार्गेट उपस्थित त्या ठिकाणी करण्याचा प्रयत्न. जो टार्गेट आपण पाहत होतो, प्रोजेक्टेड स्कोर आपण पाहतो आता वाढत जाताना पाहायला भेटतोय. आपण ऑन स्क्रीन पाहू शकता 60चा प्रोजेक्टेड स्कोर आपल्याला आता दाखवला जात आहे. दरम्यान अक्षय मातले आता मात्र ऑन फायर होताना 6 चेंडू फेस केल्यात, 15 धावेवरती पोहोचलाय. तन्मयला कुठेतरी विचार करण्यास भाग पाडलाय. अजूनही येणारे 2 चेंडू शिल्लक आहेत. तिसऱ्या षटका दिल्या. 2 चेंडूमध्ये अक्षय मातले काय करतात पाहायचं आहे. हरण्याचा प्रयत्न, बॅटची एज पाहायला भेटलाय. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी 30 सर्कलमध्ये केला जातो. एक धावेनेची धावसंख्या स्थिरावली आहे. धावसंख्या 1 धावेने पुढे सरकताना 41 या धावसंख्येवरती पाहायला भेटली. 41 धावसंख्या समोर असताना पाहतो यातून शेवटचा चेंडू शिल्लक. तिसऱ्या षटकातील शेवटच्या चेंडूवरती अमर काय करतोय पाहायचं आहे. फुलटा चेंडू, फुलटा चेंडूला मात्र या ठिकाणी थारा नाही. मात्र इकडे चुकी झाली आहे. क्षेत्ररक्षकांकडनं सुद्धा चुकी झाली, फलंदाजाकडनं सुद्धा चुकी झाली. जो चेंडू सीमारेषे पार करायचा होता तो चेंडू कुठेतरी आपण पाहतो तो फील्डच्या याच्यामध्ये राहिला आणि क्षेत्ररक्षणाच्या मध्ये पण गलती झाली. तो क्षेत्ररक्षक आहे त्याचं नाव लगेच पोचवेल. केतनने चुकी केलेली आहे. झेल सोडलाय. धावसंख्येचा विचार केला 43. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या पोहोचली आहे ती 43 या धावसंख्येवरती. अजूनही दोन्ही सलामीचे मोहरे मैदानात असताना चला रिव्ह्यू घेतलेला आहे पंचांनी. चेंडू नो चेंडू आहे का, बिमर चेंडू आहे का, थोडं चेक करायचंय. पंच थर्ड अंपायर आहेत आपल्या इकडे, तेवढं जर नक्कीच आपण पाहतोय या ठिकाणी चेक केला जाईल. कशा प्रकारे चेंडू हाताळला, मारण्याचा प्रयत्न. चेंडू पाहतोय नक्कीच डीप चेंडू आहे की कमरेच्या वरती चेंडू आहे पाहायला भेटेल. डिसिजन लगेच आलेला आहे. इज अ फेअर डिलिव्हरी. नक्कीच तिसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्येचा विचार केला तर 43 या धावसंख्येवरती ऐकू एक छोटंसं संगीत. येऊ मैदानामध्ये. कमॉन डीजे.
नक्कीच आपण पाहतोय आजच्या दिवसातील चंदनसर गटाला या ठिकाणी प्राधान्य देण्यात आहे. जी आपण पाहतोय ती टुर्नामेंट जी कुठेतरी दिवसाच्या डे मध्ये खेळवण्याचा मनसुबा प्रकाश किरकिरे याने बाळगला होता, परंतु उन्हाचा झोत जास्त असल्या कारणाने कुठेतरी मन बदलण्यात आलं आणि ही स्पर्धा आपण पाहतोय डे नाईटच्या फॉर्मॅटमध्ये आज आपल्या उपस्थितीमध्ये पाहायला भेटत आहेत. नक्कीच आपण पाहतोय ही डे नाईटची स्पर्धा एक कर्ण म्हणून एक प्रकाश किरकिरे यांचं स्वप्न या ठिकाणी साकार होताना पाहायला भेटत. आजच्या दिवसात चंदनसर गट आपल्याला पाहायला भेटतोय. सर्व संघांनी सुद्धा चांगल्या प्रकारे साथ दिली आपल्याला पाहतोय. पहिल्या दिवसामध्ये वैतरणा अ गट आदर्श फणसपाडा पुढे येताना पाहायला भेटला. दुसऱ्या दिवसामध्ये आदिवासी समाज गट आपल्याला पाहायला भेटला. नित्यसाई गणेशपुरी हा संघ पाहायला भेटला. कालच्या दिवसामध्ये वैतरणा ब हा संघ आपल्याला पाहायला भेटला. त्याचनंतर एनसीसी तलवपडा ही टीम आपल्याला पाहायला भेटली. चांगल्या प्रकारे खेळ करून या तिन्ही संघ आपल्याला पाहायला भेटत. आजच्या दिवसामध्ये चंदनसर गट पाहायचं कोण बाजी मारून जातोय. दरम्यान पाहतोय तर नक्कीच मारण्याचा प्रयत्न, डायरेक्ट हिटचा प्रयत्न आणि तो सफल ठरतोय. गडी बाद होतोय. ऐकू मधुर संगीत येऊ मैदानामध्ये. कमान डीजे. की उद्याच्या दिवसात आपण पाहू एक गाव एक हा पॅनल आपण पाहू की आता कुठेतरी पाहतो तर अमर आणि अक्षय या जोडीला तोडण्यामध्ये यश प्राप्त झालंय. तो म्हणजेच चांदीप या संघाला कुठेतरी दोघेही मला वाटतं नक्कीच जास्त स्ट्रोक खेळण्यामध्ये व्यस्त होते आणि एक चांगली खेळी चालू होती. स्कोर बोर्ड हलत होता, मात्र कुठेतरी एक विकेट आपण पाहतोय स्वतःहून या ठिकाणी सॅक्रिफाईस केलेला आहे. कारण आता नवीन बॅटर येणार, नवीन बॅटर आल्यावर नक्कीच त्याचे मनसुबे उंचावलेले असतील. मोठे फटके खेळण्यामध्ये त्यांना आसानी पडेल. त्याच कारणास्तव मला वाटतं या ठिकाणी विकेट पाडण्याचा प्रयत्न तो कोपरी बी संघाचा विचार होता तो सक्सेस ठरलेला आहे. आता मात्र हॉर्ष आलेला आहे. बघूया या येणाऱ्या चेंडूवरती समजेल काय घडलंय काय बिघडलंय. ज्याप्रमाणे मारण्याचा प्रयत्न अक्षय मातले पुन्हा स्ट्राईक वरती जाताना पुन्हा एक विकेट गमवावा लागेल तो कोपरी बी संघाला. आता काय घडतंय काय बिघडतंय. बॅक टू बॅक गडी बाद होताना कमबॅक करतोय चांदीप संघ. त्यांना ऐकू एक मधुर संगीत येऊ पुन्हा मैदानात वाजव डीजे. की कॉल फोन उठाने का नाही अशाच आम्ही आदिवासी समाज गटामध्ये दोन संघांना कॉलवर कॉल करत होतो, परंतु ते संघ काही उपस्थित झाले नाही. दरम्यान पाहतोय तर आपण पाहतो दोन संघ कमी पडले आदिवासी समाज गटामध्ये. नक्कीच आपल्याला पाहतोय त्यांना सुद्धा आपण बँड केलेले आहे 3 वर्ष. पुढच्या वर्षी नक्कीच एक जोमाने आपण ही स्पर्धा आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न प्रकाश किरकिरे यांचा आहे. पुढच्या वर्षी काय घडते काय बिघडते, परंतु आता चालूला असलेला सामना पाहतोय कोपरी बी चांदी प्रतिष्ठान पाहायला भेटते. आता मात्र गफलत होताना पाहायला भेटली. अक्षय मातले जर कलेक्ट चांगला झाला असता पद्धतीने चेंडू तर अक्षय मातलेला परत जावं लागलं असतं, परंतु अक्षय मातले मात्र हार मानने में से नाही आहे. आलेल्या सिच्युएशनला सामोरे जायची ताकद अक्षय मातलेमध्ये आहे. अक्षय मातले दाखवून देतोय की मी या संघामध्ये काय 10 चेंडूमध्ये 18 धाव्या पूर्ण केलेल्या आहेत. त्याचं कारण तो त्याची खेळी आता मात्र 2 चेंडू शिल्लक आहेत. ते 2 चेंडूवरती पाहायला भेटेल. टार्गेट कुठल्या प्रकारे सेट करायचं, टार्गेट आता पाहायचं तर नक्कीच या 2 चेंडूवरती मोठे प्रहार करण्याची गरज आणि आपला संघ सुद्धा मजबूत स्थितीमध्ये जाऊ शकतोय. पण चांदीप संघ काय करेल, हे 2 चेंडू जास्तीत जास्त डॉट हाताळण्याचा प्रयत्न करेल. पाहायचं येणाऱ्या चेंडूवरती काय घडतंय काय बिघडतंय विश नेटवर्कच्या माध्यमातून. आता मात्र पाहायला भेटला लेग साईडचा चेंडू लेग साईड स्टंप उद्ध्वस्त करताना पाहायला भेटतोय चांदीप संघ. त्यांना ऐकू मधुर संगीत. कमान डीजे वाजव.
त्यानंतरचा सामना आपल्या भेटीला येणारा एनसीसी नारंगी वर्सेस कामलोली. दोन्ही संघ उपस्थित असतील तर नाणेफेकीचा कौल करण्यासाठी आपण समालोचनच्या दिशेने यायचं आहे आणि येते वेळी जी काय आपली फॉर्मॅलिटीज आहे ती सुद्धा पूर्ण करायची आहे. ज्या कोणाची फॉर्मॅलिटीज बाकी असतील तर त्यांनी लवकरात लवकर आपली फॉर्मॅलिटी पूर्ण करायची आहे. आई जीवदानी घासपाडा आणि WE24 चंदन सार लगेचच आपल्याला कॉल आलेला आहे. त्यांनी सुद्धा आपले जे काही फॉर्मॅलिटीज आहेत ती पूर्ण करायची आहेत. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न. आता काय घडतंय काय बिघडतंय. कमबॅक करतोय तो म्हणजे चांदेप संघ. बॅक टू बॅक दोन निर्धाव चेंडू, दोन गडी पाहायला भेटला. किस पाहतोय आपण. तन्मय तन्मय चांगली गोलंदाजी आतली. तन्मय नक्कीच षटकार चौकार आला, मात्र फील्डच्या माध्यमातून आपल्या संघाला चांगला योगदान देताना पाहायला भेटलाय. चला थोड्याच वेळात आपण लॉस सुद्धा टाकणार आहोत लाईव्ह. येणाऱ्या उद्याच्या शेड्यूल आपण त्या ठिकाणी जास्तीत जास्त लवकर कशा प्रकारे होईल याचा विचार करून आजच्या लॉस्ट आपण टाकण्यात येणार आहेत. तर पहिला सामना आपण विजयी झाला तो म्हणजे आदर्श संघ फणसपाडा. एखादा प्रतिनिधी असेल तर लगेच यायचं आहे. त्याच नंतर आपण पाहताय नित्यसाई गणेशपुरी एक प्रतिनिधी आपले त्यांचे पंच आहे त्यांचे या ठिकाणी उपस्थित. त्याचनंतर कालच्या दिवसामध्ये एनसीसी तलवपडा एक प्रतिनिधी असेल त्यांनी मंचावरती यायचा आहे. त्याचनंतर आजच्या दिवसामधला जो विजयी संघ आहे त्याचं आपण नाव टाकलंय चंदन सार गट विजयी. आणि उद्याच्या दिवसामधला जो विजेता संघ आहे त्याचं नाव टाकलंय आपण एक गाव एक संघ एक गाव एक गट विजयी संघ. असे लॉस टाकण्यात येणार आहेत. कोणाची मॅच कोणासोबत पाहायला भेटेल. दरम्यान आपण पाहतोय उद्याच्या दिवसाचा जे शेड्यूल आहे तो तयार करण्यात आलेला आहे. लॉस्ट ते रेडी आहेत या ठिकाणी. लाईव्हच्या माध्यमातून आपण ते लॉस सुद्धा टाकणार आहोत. तर थोड्याच वेळात त्याचा सुद्धा कॉल येईल. तर सर्व पंच कर्णधारांनी माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचला असेल तर लगेच आपण सज्ज राहायचं आहे मंचावरती. या दोन्ही संघांदरम्यान खाली टॉस आहे. या टॉसचा कॉल तो केला जातोय. आमचे मकरध्वजकर या ठिकाणी आहेत. एनसीसी नारंगी आणि खामलोली दोन संघांदरम्यान टॉस केला जाईल. हेड अँड टेल, छापा आणि काटा. एनसीसी नारंगी संघ कॉल करतोय. काटाचा कॉल आहे आणि छापा असा कॉल आलाय. दोन्ही संघांना शुभेच्छा द्या. आणि आपण स्थान नवायचं व्यासपीठावर. खामलोली संघाने टॉस जिंकलाय. निर्णय काय असेल? क्षेत्ररक्षण. प्रवास सोपा नव्हता इथपर्यंत येणं मैदानावर. कसं वाटतं एकंदरीत मैदानावर आल्यानंतर? आम्ही पहिल्यांदाच इकडे खेळायला आलोय, पण खूप छान वाटतंय. नाईट मॅचसाठी आम्हाला संधी दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. एक कर्णधार म्हणून संघाकडनं अपेक्षा फार असतात प्रत्येकाला. आज खेळाडूंना काय म्हणशील, कशा पद्धतीने परफॉर्मन्स द्यायला हवा? परफॉर्मन्स तर सगळ्यांनी छान द्यावा अशी माझी इच्छा आहे आणि मी इथे पण चांगला खेळ दाखवावा, बस एवढंच सांगतो त्यांना. असे कुठले खेळाडू आहेत का ज्यांच्याकडे जास्तीत जास्त अपेक्षा आहेत, त्यांनी त्या अपेक्षाची पूर्तता करायची आहे? कुठल्या खेळाडूंची नावं घेशील?
अंकित मेहर, वेदांत पाटील, नमन मेहर आणि मोनिश किनी. काही अशा गोड आठवणी राहिल्यात का यंदाच्या टेनिस क्रिकेटच्या या पटलावर? कारण की सीझन एंडकडे चाललेला आहे. काही आठवणी आहेत ज्या शेअर करू इच्छितोस? तसं आठवणी काय आम्ही जास्त काय काय यावेळेस टुर्नामेंट खेळलो नाही. तरी पण ह्यावेळेस आम्ही चांगलं करण्याचा प्रयत्न करू. आणि प्रयत्न चांगले करा. याकरिता माझ्याकडनं देखील शुभेच्छा असतील. टॉस त्यांनी जिंकलाय, क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. तुम्ही टॉस जिंकला असता निर्णय काय असता? फिल्डिंगच घेतली असती. अंडर फ्लड लाईट तुमच्याकरिता नवीन गोष्ट नाहीये, परंतु खऱ्या अर्थाने 50,000ची स्पर्धा आणि दैसर मकरध्वज ज्यांना अनुभव नाहीये, त्यांनी हे आयोजन नियोजन केलेलं आहे. त्यांचं कौतुक कसं व्यक्त कराल? वैतरणा गट चंदनसर गटमध्ये कमीच भेटतात नाईट मॅच खेळायला, तर त्यांचं कौतुक आहे का त्यांनी नाईट मॅच ठेवायची हिंमत केली आणि सक्सेसफुल झाली. आज कुठले कुठले खेळाडू जे एनसीसी नारंगी संघाकडनं खेळताना पाहायला मिळणार आहेत? सँडी आहे, धीरज आहे, मनीष आहे, निषाद आहे, आहेत अजून सर्व. तुमच्या देखील काही गोड आठवणी राहिल्यात का? कारण की एनसीसी नारंगी सारखा एक चांगल्या पद्धतीचा खेळ करण्याकडे तो ओळखला जातो. अशा कुठली स्पर्धा आहे जी स्मरणात आहे? अशा आठवणी शेअर करू इच्छितोस? आहेत, खूप आहेत, पण यावर्षी आम्ही कुठे जास्त जिंकले नाही. 3-4च टुर्नामेंट फायनल खेळले आहेत आम्ही आणि जिंकल्यात तिकडे. कोसमाय चषक असेल, जांभूलपाड्याला इकडेच झालेली टुर्नामेंट, शिरगावला झाली, तिकडे जिंकल्यात आम्ही. आज प्रयत्न देखील 100% असतील. हा शेवटची टुर्नामेंट आहे बी टीमची, तर पूर्ण प्रयत्न असेल. डेफिनेटली आणि दोन्ही संघांना शुभेच्छा असतील, खामलोळी आणि एनसीसी नारंगी. सो टॉसचे अपडेट, खामलोळी वॉन द टॉस अँड इलेक्टेड टू बॉल फर्स्ट. बॅक टू द कॉमेंट्री बॉक्स सत्यवान सापणे. धन्यवाद. धन्यवाद आदेश पाटील. नक्कीच चांगले मनोगत या ठिकाणी आपल्यापर्यंत पोहोचवले. अशी बोलणं सोपं काम नाहीये, ते आम्हाला नाही जमत आहे. कुठेतरी आम्ही शिकत आहोत आदेश पाटील यांच्याकडनं थोडंसं काहीतरी. मात्र पाहता चौकार येतो या ठिकाणी. दरम्यान चांगली खेळी संदीप संघाकडनं, काय सुपला शॉट पाहायला भेटलाय. पण पाहतोय ज्याप्रमाणे फलंदाजाचा विचार, ज्याप्रमाणे गोलंदाजाला बॅक टू बॅक 2 चौकार मारल्यात, तो फलंदाज पाहतोय जयेश 3 चेंडूचा सामना केलाय आणि 10 धावेंवरती पोहोचवलाय आपल्या संघाला. टार्गेट सेट केलाय तो म्हणजे 46 धावसंख्येचं. त्याचा पाठलाग करताना 3 चेंडूमध्ये अवघ्या 10 धावा पूर्ण केलेल्या आहेत. म्हणजे कुठेतरी मनसुबे चांदीप संघाचे जोरावर आहेत. आता मात्र विचार करण्यास भाग पडला तो म्हणजेच सुरेख असा फटका पुन्हा एकदा त्याच दिशेने खेळून गेला. डावकुरा फलंदाज आहे, चारी बाजूने खेळण्याचा त्याचा मनसुबा साफ दिसून येतोय. त्यांना ऐकू मधुर संगीत येऊ मैदानात. कमन डीजे. आणि भरपाई या ठिकाणी करताना पाहायला भेटते. ज्याप्रमाणे अमर याने गोलंदाजाला सलोगी पलकडून सोडलं होतं, तोच अमरला मात्र आता बॅक टू बॅक 3 चौकार. आता मात्र पुन्हा एकदा परकट पाहायला भेटले. सुरेख असा फटका होता, मात्र शतरक्षण मात्र त्या ठिकाणी झालेला आहे. 2 धावा मात्र काही रोखू शकला नाही. गचाल अशी फेकी, त्या फेकीच्या जोरावरती पुन्हा एकदा 2 धावा या ठिकाणी पूर्ण होताना पाहायला भेटतात. चांगले कलेक्शन होता, परंतु कलेक्शन मध्ये पिकअप चांगला नव्हता आणि फेकी थोडीशी गचाल असल्या कारणाने पुन्हा एक धाव घेण्याचा मौका प्राप्त झाला. आणि मात्र पाहता दुहेरी धावसंख्या पुढे सरकताना 16 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचली. चांगलं कमबॅक करताना पाहायला भेटाय चांदीप संघ पाहायला भेटतो. मात्र कुठेतरी कोपरी बी संघाला विचार करण्यास भाग पडलाय फलंदाजांनी. ज्याप्रमाणे खेळी पाहतोय आपण जयेश याची, पुन्हा एकदा शेवटच्या चेंडूवरती काय घडते पाहायचंय. असं मारण्याचा प्रयत्न, बॅटचा टो लागलाय, चेंडू कुठेतरी स्टॉप झालाय, गोलंदाजाने फील्ड केला जातोय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर आपण पाहतोय बिनबाद 16 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचलाय चांदीप संघ. मात्र कुठेतरी पाहतो तर आपण तो शॉट खेळण्याचा प्रयत्न, तो शॉट खेळण्याचा मनसुबा जो प्रमाणे आपण पाहतोय 20 नेटवर्कच्या माध्यमातून तो सुपला शॉट आता मात्र कुठेतरी चुकला तुटल्यासारखा वाटला. आता मात्र कुठेतरी हुकलेला शॉट आहे. तर त्यांना ऐकू एक मधुर संगीत येऊ पूर्ण मैदानात. कमांड डीजे.
धन्यवाद संघ. पाहतोय आपण गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज कौस्तुभ. वैयक्तिक पहिलं, संघातलं दुसऱ्या षटकातला पहिल्या चेंडूचा मारा मात्र आता करेल तो म्हणजेच केतन. तर मात्र पाहायचं ज्याप्रमाणे आपण दोन्ही संघांचा विचार केला, पहिल्या षटकांमध्ये दोन्ही संघांचा विचार केला तर कोपरी बी संघ सुद्धा 16 धावसंख्येवरती होता. आता मात्र धर्मवीर प्रतिष्ठानचा विचार केला तो सुद्धा 16 धावसंख्येवरती आहे. आता मात्र कुठेतरी पाहिलं दोघांच्या जे लोकल गाड्या त्या दोन्ही समांतर आहेत. मात्र पुन्हा एकदा पाहायला भेटतो एक धाव नक्कीच पूर्ण पहिल्या चेंडूवरती सिंगल धाव रोटेट करताना पाहायला भेटला. आता मात्र जास्तीत जास्त स्ट्राईक वर आणण्याचा प्रयत्न जयेश यांना आहे. केतनला माहिती आहे ज्याप्रमाणे जयेश यांची बॅट बोलू लागले आहे त्याप्रमाणे केतन यांची बॅट कुठेतरी बॅकफुटला येताना पाहायला भेटते. पहिला चेंडूचा फेस केला परंतु पुढे कुठेतरी एक स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न सफल ठरला. आता मात्र येतो जयेश स्ट्राईक वरती. आता जयेश पाहायचं कौस्तुभ याचा कसा प्रकारे खेळी करतोय, सुपला शॉट आणतोय का कुठला शॉट आणतोय तो पाहायला भेटेल येणाऱ्या दुसऱ्या चेंडूवरती. कौस्तुभ तयार आहे, समोर पाहायला गेला तर जयेश सुद्धा तयार आहे. आता जास्तीत जास्तचा विचार केला तर कोण मजबूत स्थितीमध्ये आहे ते येणाऱ्या चेंडूवरती समजेल. पण पाहू शकता 20 नेटवर्कच्या माध्यमातून ही स्पर्धा या ठिकाणी आपल्याला लाईव्ह प्रक्षेपण करायला भेटलेलं आहे. पुढला चेंडू ब्लॉकरमध्ये खेळून काढला, चेंडू नक्कीच एक धाव पूर्ण होताना पाहायला भेटते. चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे, फेकी मात्र तेवढी चांगली आणि कुठेतरी फलंदाजाला परतावा लागला, नक्कीच कुठेतरी थांबावं लागलं या ठिकाणी पाहायला भेटलं. एका धावावर समाधान, एका धावेनेची धावसंख्या सरकताना पाहायला भेटे 18 या धावसंख्येवरती. आता माझा चेंडूचा विचार केला अजूनही 4 चेंडू शिल्लक आहेत. धावसंख्येचा विचार केला टार्गेट सेट आहे 46 या धावसंख्येचं. कोपरी बी संघाने 46 धावसंख्येचं टार्गेट सेट करून ठेवलेलं आहे. धर्मवीर प्रतिष्ठान संघाला ते पार करायचं आहे. आता मात्र पाहत आहे स्वीप शॉट, त्याच्यामध्ये येतो चौकार. कमांड डीजे वाजव गाणं. धन्यवाद. ज्याप्रमाणे इकडून तिकडून शॉट आपण पाहतोय जयेश यांच्या माध्यमातून, आता मात्र केतन कुठे कमी नाही, हम भी किसी से कम नाही. ज्याप्रमाणे सांगितलं जाते केतन याच्या बॅटीतनं पाहायला तो हा षटकार येताना पाहायला भेटतोय. धावसंख्येचा विचार केला 24 वर पोहोचते. पुढील चेंडू मानेचा पुन्हा स्वीप शॉट पाहायला भेटतोय. ज्या स्टंप उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न गोलंदाजाचा आहे तो मोडीस काढतोय तो म्हणजे केतन. दुहेरी धावने धावसंख्या पाव फलक पुढे सरकताना अवघ्या धावसंख्या धावून पोहोचली आहे 26 या धावसंख्येवरती पाहायला भेटते प्रतिष्ठान चांदीप. चार चेंडूचा खेळ झालेला, अजूनही 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. पाहायला गेलं तर नक्कीच चांदीप संघ मजबूत स्थितीमध्ये. सावके संख्येचा विचार केला 26 या धावसंख्येवरती पोहोचलाय. पहिल्या चेंडूवर सिंगल, दुसऱ्या चेंडूवरती सिंगल, तिसऱ्या चेंडूवरती षटकार. चौकार आहे का, माफ करा. 24 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचलाय. थोडासा स्कोरिंग मध्ये थोडीशी बिघाड, लगेच सुधरू आपण, कारण आपल्याकडे लगेच इकडे कॅल्क्युलेटर आहे. आपण माणूस पण तसाच या ठिकाणी निवडलेला आहे, बसवलेला आहे. मिस्टर मणेश आयुष, आता दोघे तुम्ही बघून घ्या कोणावर नाव देवायचं आहे ते. दरम्यान पुन्हा एकदा चेंडू या ठिकाणी येताना पाहायला भेटलाय. थोडीशी चांगली खेळी या ठिकाणी केलेली आहे चांदीप या संघाकडनं माध्यमातून आपल्याला पाहायला भेटलाय. जयेश आणि केतन ही जोडी मैदानात असताना कोपरी संघानं अक्षय मातले कॅल्क्युलेशनच्या सोबत चालत आहेत. म्हणजेच नक्की गेम मध्ये पुरेपूर लक्ष आहे की कशा प्रकारे आपल्याला गोलंदाजी हाताळायची आहे, कशा प्रकारे आपल्याला क्षेत्ररक्षणामध्ये आपल्याला फेरबदल करायचे आहेत, कोणता गोलंदाज कोणत्या वेळी आणायचा आहे हे अक्षय मातले यांना बरोबर माहिती आहे. आता मात्र मारण्याचा प्रयत्न असफल ठरतोय. चेंडू निघून जातो एसटीच्या वरून, निघून निर्धाव चेंडूची सांगता. आता मात्र कमबॅक करताना कौस्तुभ याला पाहायला भेटला. धावसंख्या या ठिकाणी स्थिरावल्या. दुसऱ्या षटकाच्या 5व्या चेंडूवरती तो निर्धाव चेंडू येताना पाहायला भेटला. हेच चेंडूची गरज आहे कोपरी बी संघाला. जर विजयी प्राप्त करायचा असेल तर याच बिंदी गेंदे टाकण्याची गरज.
हेच डॉट चेंडू टाकण्याची गरज, शेवटचा चेंडू असेल, पाहायचं काय घडतंय. पुन्हा एकदा ब्लॉक मध्ये गोलून काढला चेंडू, फलंदाजाला काही जमलं नाही. निर्धाव चेंडूची सांगता होताना कमबॅक करताना कोपरी बीच संघ, त्यांना ऐकू एक मधुर संगीत. पुन्हा येऊ मैदानामध्ये डीजे वाजाव. हॅलो हॅलो. धन्यवाद डीजे. डीजे बरं, हा जर विचार केला तर ह्या गाण्याचा रात्रीचा टाइम आहे, कृपा करून हा गाणं वाजू नका, कारण प्रेक्षक राजे आमच्या बाहेर बसल्यात, कुठून काही पण निघू शकतं. तर तुला मेहरबानी आहे, पाहुणे बोलू नका ही विनंती आहे. माझे दुसरे गाणे वाजवा, नागाचे सापाचे गाणे वाजवू नका, कारण प्रेक्षक राजे पलापल होण्याची शक्यता आहे. दरम्यान सामन्याकडे फिरूया. सामन्याचा विचार केला तर 24 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचले आहे धर्मवीर प्रतिष्ठान चांदीबा संघ. 24 धावसंख्येने आपण पाहतोय सलामीचे मोहरे अजूनही मैदानात उपस्थित आहेत. जयेश आणि केतन ही जोडी मैदानात आहे. जयेशचा विचार केला तर 7 चेंडू फेस करून 17 धाव्यांवरती पोहोचलाय. केतनचा विचार केला तर 5 धावा फेस करून 5 चेंडू फेस करून 7 धाव्यांवरती पोहोचलाय. आता मात्र गोलंदाजी मार्गावरती पाहतोय गोलंदाज ध्रुवेश. वैयक्तिक पहिलं, संघातला तिसऱ्या षटकाचा पहिला चेंडू. 12 चेंडू 22 धावाची आवश्यकता विजयासाठी धर्मवीर प्रतिष्ठान चांदीब या संघाला. काय घडतंय काय बिघडतंय पाहूया आपल्या विश नेटवर्कच्या माध्यमातून लाईव्ह प्रकाशित करताना पाहायला भेटतोय. मकरद चषक 2026 वाघोबा क्रिकेट ग्राउंड कसराली याच्या मैदानावरती. चला, टाइमर ऑन आहे, टाइमर ऑन आहे. अजूनही आपल्याकडे 4 मिनिटं आहेत हे येणाऱ्या एक चेंडू हाताळण्यासाठी, एक शतक हाताळण्यासाठी. पुढील पहिला चेंडू दुर्वेचा ब्लॉकहोल मध्ये खेळून काढला चेंडू, सरळ दिशेने चांगलं क्षेत्ररक्षण होतोय. एका धावावर समाधान. आता मात्र समीकरण बदलताना पाहायला भेटत आहे. जास्तीत जास्त सिंगल डबलच्या जोरावरती मला वाटतं कोपरी बीच संघाला काही फरक पडणार नाही. जर मोठे फटके आले तर कुठेतरी जो धाव फलक आहे तो कुठेतरी भाव खाऊन जाईल, पाहायला भेटेल. या येणाऱ्या 5 चेंडू, तिसऱ्या षटकातील 5 चेंडू शिल्लक आहेत. 5 चेंडू मध्ये केतन आणि जयेश यांची काय खेळी असेल, काय रणनीती रचली असेल, कुठल्या प्रकारे खेळी करायच्या येणाऱ्या चेंडूंवरती. समोर 21 धावा समोर असताना पाहायचंय. वाईट, जास्तीत जास्त व्हाईट यॉर्करच्या माध्यमातून टाकण्याचा प्रयत्न या ठिकाणी पाहायला भेटतोय गोलंदाजाचा. स्टपल व्हाईट, सिंगल व्हाईट असल्या कारणाने नक्कीच कुठेतरी फलंदाज जास्त रिक्स घेत नाहीये या ठिकाणी. पण गोलंदाजाचा मनसुबा साफ आहे, जास्तीत जास्त शरीरापासून लांब ठेवण्याचा प्रयत्न तो गोलंदाजाचा आहे, तो आपल्याला पाहायला भेटतोय. आणि पाहायला गेलं तर नक्कीच लेफ्टी आणि रायटी जर कॉम्बिनेशन या ठिकाणी असताना क्षेत्ररक्षणामध्ये थोडंसं प्रत्येक वेळी फेरबदल होताना पाहायला भेट आहे. मात्र पाहायला गेलं तर नक्कीच टायमर सुद्धा या ठिकाणी ऑन आहे. शस्त्रीकरणाचा फटका मारण्याचा प्रयत्न, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण सजवलेलं आहे, चांगलं क्षेत्ररक्षण होतोय. एका धावावर पुन्हा एकदा समाधान मारायला बॅक टू बॅक 3 सिंगल धाव या ठिकाणी येताना पाहायला भेटल्यात. नक्कीच अक्षय मातले या ठिकाणी पाहतात, नक्कीच बॅकअपला कोण नाहीये तेच दर्शविताना या ठिकाणी पाहायला भेटतात अक्षय मातले. का नक्कीच थ्रो तर येतोय, पण त्याच्या मागे बॅक थोडंसं आउटफील्ड थोडीशी खाली असल्या कारणाने थोडंसं चेंडूची उथलपुथल होऊ शकते. त्याच कारणास्तव बॅकअप चांगलं महत्वाचं असतं. लेग बाईच्या रूपामध्ये ही धाव पूर्ण होताना पाहायला भेटली. आता मात्र केतन याला मोठे फटके खेळणं गरजेचं आहे. जर आपल्या संघाला विजय प्राप्त करायचा असेल तर मोठे फटके येणं गरजेचं आहे. चौथा चेंडू घेऊन पुन्हा एकदा सज्ज, शॉर्टर चेंडू पूल करण्याचा प्रयत्न आणि ते काय करताय गडी बाद. केतन बाद दोन तंबूत परत आता मोठा आदरा बसलाय, पहिला आदरा बसलाय तो म्हणजे चांदीप या संघाला. आता येतोय त्याच्या जागे भरून घेण्यासाठी पाहायचा आहे, तो आलाय पण त्याच्या बॅटीत न काय येतोय काय पाहायचं आहे. त्यांना ऐकू एक मधुर संगीत पुन्हा मैदानामध्ये डीजे
जरा वाजव. संदीप संघाकडनं कोणाला तरी करणं गरजेचं आहे. जयेश मात्र सज्ज आहे, परंतु त्याला साथ देणारा फलंदाज कोण अजून आहे का पाहायचा आहे. पुन्हा आता पाहतोय फलंदाज वैभव आपल्या समोर येताना पाहायला भेटतात. आता वैभव कुठल्या प्रकारे खेळी करेल आपल्या संघासाठी पाहायला भेटेल. चेंडू शिल्लक आहेत तिसऱ्या षटकातील 2. आता 2 चेंडूवरती ज्याप्रमाणे आपण पाहतो कशा प्रकारे खेळी करतोय वैभव आणि जयेश पाहायला भेटेल. पाचवा चेंडू घेऊन सज्ज होते ध्रुवेश. ध्रुवेश येताना पाहायला भेटतोय वैभवसाठी. अतिशय सुरेखाचा फटका उंच लाभ केला. चेंडू क्षेत्ररक्षक जेलच्या खाली, रोहिदास जेलच्या खाली येताना पाहायला भेटला. मात्र 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावाचा प्रयत्न सहजरित्या 2 धावा पूर्ण. तिसऱ्या धावाचा कोणताही प्रयत्न त्या ठिकाणी दिसत नाही. त्या कारणास्तव 2 धावावर समाधान मानावा लागला. धावसंख्या 2 ने पुढे सरकताना धावसंख्या जाऊन पोहोचली आहे देव संघाची, चांदीप्या संघाची 29 या धावसंख्येवरती. निर्धाव चेंडू धावसंख्येचा विचार केला तर नक्कीच 17 धावसंख्येचं आव्हान असेल समोर. 6 चेंडू आणि 17 धावा. गोलंदाजी मार्गवरती पाहतो आता येताना पाहायला भेटत क्रिश. आपल्याला नक्कीच क्रिशाला चांगली गोलंदाजी हाताला लावी लागेल. 17 चेंडू 17 धावेची आवश्यकता. पहिला चेंडू सुरेखरित्या हातललाय. मात्र 5 चेंडू आणि 16 धावेची आवश्यकता. चांदीप या संघाला पाहायला भेटे. काय घडतंय काय बिघडतंय. रायटी लेफ्टीचं कॉम्बिनेशन या ठिकाणी आहे. गोलंदाजी मार्गावरती पाहतोय आपण क्रिश याला. आता क्रिश काय करतात. 5 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. धावसंख्येचा विचार केला तर 16 धावा अजूनही शिल्लक आहेत बनवण्यासाठी. चांदीप संघ धर्मवीर प्रतिष्ठान चांदीप संघ पाहायला भेटतोय. कुछ तो करना पडेगा. ज्याप्रमाणे नया आहे वह याचप्रमाणे आज काहीतरी जादूगिरी फलंदाजी करावी लागेल वैभव याला. जयेशने मात्र आपला योगदान दिलेलं आहे. त्याचप्रमाणे आपण मध्ये केतनने सुद्धा चांगलं योगदान दिलंय. पण वैभव तुला जागा व्हावं लागेल. येणाऱ्या चेंडूवरती मोठा प्रहार करावा लागेल. मात्र तसं काय घडतंय का पाहायचंय. चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे. क्रिश मात्र कुठलाही क्रिस सोडून गोलंदाजी करत नाहीये. चांगली गोलंदाजी हाताळतोय. 2 चेंडूचा खेळ झाला. अजूनही 4 चेंडूचा खेळ शिल्लक. 15 धावांची आवश्यकता. काय घडतंय काय बिघडतंय येणाऱ्या चेंडूवरती समजेल. पण आपण जाऊ विश नेटवर्कच्या माध्यमातून लाईव्ह प्रशिक्षण आपण पाहतोय या ठिकाणी कसराली वाघोबाच्या मैदानावरती. अजूनही 4 चेंडू शिल्लक आहेत. 4 चेंडू मध्ये काय होईल पाहायचं आहे.
तर मात्र स्ट्राईकला आहे जयेश. जयेश यांच्या मोठे फटके खेळण्याची ताकद त्यांच्या मनगटामध्ये आहे. ते मनगट आता मोकळे करावे लागतील, ती ताकद दाखवावी लागेल. आपल्या संघाला विजय मिळवायचा असेल तर मोठे फटके मारणं गरजेचं आहे. ते फटके येणाऱ्या चेंडूवरती येतात का पाहायचं आहे. मारायचा प्रयत्न पाहायला सांगितल्याप्रमाणे. अरे बाई डीजे वाले लगाओ गाना क्रिश वाला. जे मास्टर यांच्या माध्यमांना किरीससाठी सुद्धा गाणं लावलेलं आहे बघा. ज्याप्रमाणे प्रत्येक गोलंदाजावर ते आपल्याकडे गाणे अवलंबला आहेत. जो गोलंदाज असेल, आता मात्र काय घडलंय पाहायचं आहे. समीकरण पाहिलं 3 चेंडू शिल्लक, आता मात्र 9 धावेची आवश्यकता. ज्याप्रमाणे सांगितलं होतं की जयेश याच्या मनगटामध्ये ती ताकद आहे, परंतु ती ताकद, ती मनगटाची जोर आपल्याला या ठिकाणी आजमावावा लागेल. आणि आपला संघ एक मजबूत स्थितीमध्ये आहे. अजूनही 3 चेंडू, 9 धावेची आवश्यकता. कमबॅक करू शकतो दोन्ही संघ. त्यामध्ये पुन्हा एकदा सरळ बॅटने खेळून काढला चेंडू येतोय समालोचन कक्षाच्या दिशेने. चौकार येतोय. मजबूत स्थितीमध्ये येताना पाहायला भेट आहे. प्रतिष्ठान चांदीप वाजव डीजे. आता मात्र नक्कीच कुठेतरी नाचवलं जातं गोलंदाजाला जयेशच्या माध्यमातून. मात्र समीकरण चेंज. मॅच होती कुठे, मॅच आली कुठे, सिच्युएशन पूर्ण बदलून टाकलंय. ती म्हणजेच जयेश यांनी या 2 चेंडूवरती मोठे हल्ले, एक षटकार एक चौकार, 2 चेंडू शिल्लक, 5 धावांची आवश्यकता. अजूनही कमबॅक करणं गरजेचं आहे. बिंदी गेंदे कुठेतरी टाकण्यात विसरलाय तो म्हणजे कोपरी बी संघ. तेच सांगताना अक्षय मातले आपल्या गोलंदाजाला क्रिश याला जागवावं लागेल. ज्याप्रमाणे क्रिश पिक्चर मध्ये आपण पाहतोय ऋतिक रोशनने हवा काढली होती सर्वांची, त्याप्रमाणे तुला आता फलंदाजाची हवा काढायची आहे. तो फलंदाज जयेश आणि वैभव समोर असताना 2 चेंडू शिल्लक, 2 चेंडू मध्ये 5 धावांची आवश्यकता विजयासाठी. पाहायचं अटीतटीचा सामना आवडला असेल तर लगेच टाळ्यांचा गजर होऊन द्या. दोन्ही क्रीज मधून टाळ्या वाजल्या पाहिजेत. पाहायचा आहे अटीतटीचा सामना, सुरेख असा सामना प्रेक्षकांच्या भेटीसाठी येतोय. आता मध्ये उंच मारण्याचा प्रयत्न, काय घडलंय, काय बिघडलं, आणि इकडे पाहायचंय इंजुरी झाली का पाहायचंय. लगेचच पाणी पाणी पोचवायचं मैदानामध्ये. चेंडू ब्लेड ऑन होताना पाहायला भेटा. आणि नक्कीच चेहऱ्यावर आदळलाय चेंडू. कुठेतरी समोर येताना आलेला चेंडू थोडस इंजरी होताना पाहायला भेटा. फलंदाज जयेश याला आपण पाहायला भेटला. बाटली गेली पाहिजे लगेच मैदानात. बाटलाच घेऊन धावणं म्हणजे काहीतरी नवीन. चला बॅटर बायचा आहे व्यवस्थित, काही जास्त इंजरी नाही. हीच ईश्वरचरणी प्रार्थना असेल. नक्कीच आपण पाहतोय कमबॅक करताना ती बिंदी गेंदे सांगितलं होतं तेच बंटी आपल्याला पाहायला भेटत ऑन स्क्रीन. अक्षय मातले सांगताना पाहायला भेटत की मॅच आता आपल्या हातात आहे. कुठलीही घाई गडबडी न करता मात्र कुठेतरी आपण पाहतोय समीकरण चेंज झालंय. आता शॉर्टर चेंडू पुल करण्याचा प्रयत्न होता, परंतु कुठेतरी चेंडूवरची नजर हटली आणि थोडीशी दुर्घटना घडली. पाहिल्यामध्ये नजर हटी, दुर्घटना घटी, तो प्रत्युत्तर आपल्याला पाहायला भेटला. जयेश यांचा विचार केला तर 13 धावसंख्या 29 वर पोहोचल्या. 41 धावसंख्या फलकावर लावलेले आहेत. अजूनही 1 चेंडू आणि 5 धावेची आवश्यकता. मोठा फटका येतोय का पाहायचा आहे. 1 चेंडू आणि षटकार येतो का पाहायचा आहे. अटीतटीचा सामना, रंगतदार सामना पाहायला भेटतोय.
लगेचच पाहतोय शेवटचा चेंडू, शेवटच्या षटकातील शेवटचा चेंडू, शेवटच्या चेंडूवरती पाहिजेत 5 धावा म्हणजे मोठा फटका, म्हणजे 6 धावाचा टोळा तुम्हाला मारावाच लागेल जर आपल्या संघाला विजय मिळवायचा असेल. फलंदाज आहे तो म्हणजे जयेश आणि मोठा फटका मारण्याचा प्रयत्न असफल ठरतो. विजय होतोय कोपरी बी संघ. ऐकू एक मधुर संगीत. येऊ पुन्हा आदेश पाटील यांच्या सोमावेत. कमन डीजे यश.